नाही, कालची मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली. त्यांनी भावनिक मला देखील आवाहन केलं. पण माझं असं म्हणणं, त्यांना विनंती त्या दिवशी प्रेससमोर तुमच्याही होती की मी समितीच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करीन, त्यांना घेऊन येईन. त्या पद्धतीमध्ये फक्त कालचा एक दिवस सोडून आज आम्ही आलो. कारण काल देखील विखे पाटील साहेब दिल्लीला कांदा प्रस्तावावरती होते. अनेक राज्याचे ज्वलंत विषय तिकडे दिल्लीमध्ये चर्चेला होते. त्यामुळे काल रात्री ते मुंबईत आले आणि आज सकाळी पहाटे आम्ही दोघेही मुंबईहून निघालो. त्यामुळे मनोजदादांनी देखील आम्ही केलेल्या आव्हानाचा विचार करायला पाहिजे. भावनिक आव्हान असलं तरी मी बंधू म्हणूनच आव्हान केलं आहे. एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणूनच आव्हान केलं. तर मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीच्या आधी प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील माध्यमांसोबत संवाद साधत होते. चर्चेनंतर जरांगेंचं समाधान होईल असं वाटतं, असं विखे पाटलांनी म्हटलंय. आणि आता थोड्याच वेळात प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवालीकडे रवाना होतील.